गुढी उभारू आनंदाची, गुढी उभारू समृद्धीची, गुढी उभारू आरोग्याची, गुढी उभारू उत्तुंग यशाची, गुढी उभारू मराठी अस्मितेची, गुढी उभारू मराठी संस्कृतीची। तर आज असणाऱ्या गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या पण खूप शुभेच्छा। हे मराठी नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे, सुखाचे आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ हीच देवाकडे प्रार्थना। तर आज आमची सकाळी सकाळी गुढी उभारण्याची तयारी चालू झाली। सकाळी सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि गुढी उभारायला सुरुवात केली। म्हटलं आधी गुढी लावून घेऊ आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवून मग पूजा करूया। तर मी जस्ट माझं आवरलेलं नव्हतं, पण आहोंना मदत पाहिजे होती माझी, म्हणून मी गुढी धरायला वगैरे आले त्यांना मदत करायला। तर आहोंनी छान अशी सगळी गुढी व्यवस्थित बांधून वगैरे घेतली आणि नंतर आम्ही घरात गुढी तयार केली आणि बाहेर गॅलरीमध्ये बांधण्यासाठी गेलो। तर मी खाली पकडलेलं होतं आणि आहोंनी बांधून घेतली। सणवार आला की खूप छान वाटतं, सकाळी सकाळी लवकर उठतो, फ्रेश होतो, मस्त खूप आनंदी आणि छान वातावरण प्रसन्न वाटतं। तर आहोंनी गुढी उभारून त्यांना कामाला जायचं होतं आणि ते नंतर येणार होते पूजेच्या वेळेस। मला स्वयंपाक वगैरे सगळं आवरायचं होतं। मस्त अशी गॅलरीत गुढी उभारली, खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं। नंतर दारात रांगोळी पण काढून घेतली। सण असला की मग रांगोळी पण काढायला छान वाटते आणि आमच्या इथे जागा कमी आहे म्हणून छोटीशीच काढावी लागते, फ्लॅटमध्ये असंच असतं। मग मस्त अशी गुढी उभारली, नंतर अध्याय तयार झाला आणि अध्याय मस्त टोपी घालत होता, त्याला टोपी घालून पूजा करायची होती। तर अध्यायने पण पूजा वगैरे केली, खूप छान फोटोशूट केलं। मग नंतर म्हटलं आहो आले होते, मग आम्ही पूजेला सुरुवात केली आणि मी मस्त गुढीला ओवाळून वगैरे घेतलं, हळदी कुंकू वगैरे लावलं, मनापासून पूजा केली, प्रार्थना केली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि प्रार्थना केली की आमचं हे वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावो आणि आम्हाला छान असं आरोग्य लाभो, सर्वांना छान आरोग्य लाभो। नंतर आहोंनी नारळ फोडून घेतला। तर मी अध्यायला सगळ्यांना बाप्पा करायला लावला। त्यांना आत्तापासूनच आपण मराठी सणांचे महत्त्व सांगितले तर त्यांना कळेल, नाहीतर इंग्लिश मिडियमच्या शाळेत त्यांना काहीच कळत नाही। मग त्यांना पण पाया पाडून घेतल्या आणि आहोंनी नारळ वगैरे फोडले आणि संध्याकाळी आहोंनी मला इतकं मोठं सरप्राईज दिलं तर मला विश्वासच बसत नव्हतं। त्यांनी माझ्यासाठी वॉशिंग मशीन आणलेलं आहे गुढीपाडव्यानिमित्त। तर म्हणजे मला ज्या गोष्टींचं स्वप्नातही विचार केलेला नव्हता त्या गोष्टी मिळाल्यात, इतकं छान वाटत होतं आणि आनंद कसा व्यक्त करावा तेच मला कळत नव्हतं। तर मी खूप नशीबवान आहे असं मला वाटतं। तर भेटूया उद्या, बाय बाय।